सध्या आमच्या मुख्यमंत्र्याचं एक बरें कार्य चालू आसा ते म्हळ्यार स्कील डेव्हलपमेंटाचेर ते ह्या दिसांनी भरपूर उलयतात. खूब बरें दिसता कितें तरी स्कील डेव्हलपमेंटाचेर उलयतात. कित्याक सध्या जर खरीच बेरोजगारी जर कमी करपाची आसा जाल्यार स्कील डेव्हलपमेंट इज अ रायट प्लेस. आनी म्हाका दिसता आमच्या मुख्यमंत्र्याचेर तेंची भर घेतल्या बद्दल आनी खरेंच तांकां धन्यवाद. पण ही स्कील डेव्हलपमेंट आमच्या पेडण्यासाठी खरेंच उपयुक्त आसा काय, त्याचो फायदो जाला काय? कारण जेन्ना एअरपोर्ट जावपाचो आसलो तेन्ना आमच्या सर्गिस्त मनोहर भाई सांगिल्ले की जे कितें स्कील डेव्हलपमेंट जे ट्रेनिंग सेंटर आसतले ते आमच्या ITN आसतले तुयन म्हणून. पण तशें जावंक ना. त्याच्या ऐवजी GMRन आपल्या एरियेत म्हणजे GMRच्या एअरपोर्टाच्या एरियेत त्यांनी एक स्कील डेव्हलपमेंट सेंटर त्यांनी ओपन केले. ASDC म्हणटात तेका केलें त्यांनी. म्हाका आतां एक विचारपाचें आसा ह्या GMRक तशेंच आमच्या सरकाराक ह्या हितून एक तर तुम्ही GMRच्या एरियेन केले तो खरेंच एक्सेसिबल आसा काय लोकांसाठी? पेडण्याचे लोक थंय कनेक्ट जावं शकतात काय? कितल्या पंचायतीक ते कनेक्टेड आसा ते सेंटर जेणे करून भुरगीं थंय येतात? कितल्या भुरग्यांक ट्रेनिंग दिले आणि ज्या भुरग्यांक ट्रेनिंग दिले तातूंतले कितले जाण सध्या GMRन कामाक आसात? आमी व्हडले फुशारके मारता स्कील डेव्हलपमेंटाचो फायदो. हे फुशारके जर मारता जाल्यार आमकां पेडण्याच्या लोकांक एक दाखोवन दिवचे आमच्या सरकारान की ह्या GMRन कितले ह्या स्कील डेव्हलपमेंटातले मनीस आमच्या पेडण्यातले घेतल्यात आणि त्यांची एक लिस्ट पंचायतीकय दिवची आणि पेडणेकारांच्या नजरेक हाडून दिवची. कारण हे सांगचे कित्याक पडटा, आयज आमच्या पेडण्यात इतली बेरोजगारी वाडलेली आसा डे बाय डे. एक तर एअरपोर्टाचे जे जॉब्स आसात ते बरेचशे लोक भायले आसात. म्हणजे पेडण्याच्या व्यतिरिक्त आसात. ते महाराष्ट्रातले आसात, कर्नाटकातले आसात, थोडे गोंयचे आसतले. पण आमकां जी पेडण्याच्या लोकांक जी कामां मेळ्ळ्यात ती एक तर ती हाऊसकीपिंग किंवा अशी 4th कॅटेगरी जी म्हणटात तसली जॉबां मेळिल्ली आसा. जी एक कॅटेगरायझेशन जाय आसले एक लेवलाचे ऑपरेटर्स एक बरे तसले जॉब्स आमकां GMRन मेळूंक ना. हे कित्या खातीर जाले? कितें आसा हातून ह्या स्कील डेव्हलपमेंटाचे जे ऑफिस आहा तर ते मोपा एअरपोर्टार असल्या खातीर बरेचशे लोक कनेक्ट जावं शकना. ते जर गव्हर्नमेंटाचे अंडर जर असलेले जे उद्दिष्ट जे आमच्या CM सरांचे आसा की ते मॅक्झिमम लोकांनी कनेक्ट करचे तेच जर ITN जर हे कोर्सेस दिले जाल्यार बरेचशे लोक हे कोर्सेस घेतले असले आणि GMRन कामाक लागतले असले अशें म्हाका तरी दिसता. आता ह्या संदर्भात आमचो जो पेडण्याचो आमदार आसा तेका हे सेंटरान कितली भुरगीं वयतात, कितले कसले कोर्सेस आसात ते तरी खबर आसा काय कोण जाणा. कारण तेका जर हे खबर असलेले जाल्यार तेची तो नंबर्स आमकां सगळ्या पेडणेकारांक दिता आसलो इतल्या भुरग्यांनी बाबा ट्रेनिंग घेतला आणि इतले भुरगे हयसर असले ह्या पोजिशनाचेर कामाक लागले. खरें म्हणजे आमकां वायट दिसता आयज CM इतले बरे उलयता, खूब कितें उलयता आणि एक पालक मंत्री ह्या नात्यान आमच्या पेडण्याचा आमदार तर सगळीकडे अपयशी ठरलेलो आसा तो आमच्या पेडण्यासाठी काय करना. पण पालक मंत्री ह्या नात्यान जर CM हेतून लक्ष घातलेले जाल्यार नक्कीच आमचे पेडण्याचे भुरगे मॅक्झिमम थंय कामाक लागतले असले. CMन इतले निष्ठूर जावचे न्ही आमचे. कित्याक आम्ही पेडण्याच्या लोकांची जागा केल्या. पेडण्याचे सर्वस्व आयज पेडण्याचो रंग बदलत हा डे बाय डे आणि त्याच्या विरोधात आमकां जर कितें मेळटा ती बेरोजगारी आमकां अपयशी आमी ठरलेले आसा आयज. सो म्हाका दिसता हांव एक रिक्वेस्ट करता आमच्या CMक हातून लक्ष घालात आणि हे ट्रेनिंग सेंटरांसून कितले कोर्सेस आसात ते सगळ्या पंचायतीक किंवा म्युनिसिपालिटीक कळोवचे आणि ते मॅक्झिमम लोकांच्या नजरेक हाडून तितून पार्टिसिपेशन करचे. आणि ती जागा खूप पयस असल्या खातीर ते जर ITN जर कोर्सेस घेतीत तुवें जाल्यार एकदम म्हणजे सगळ्यांक फायदेशीर ठरतले, लोकांक कन्विनियंट जातले. कित्याक ट्रान्सपोर्टेशन एअरपोर्टाचेर ना लोकांक वचपाक. सो थंय जावचे जेणे करून मॅक्झिमम भुरगे थंय कामाक लागतले अशें म्हाका तरी दिसता. कित्याक
आमचो आमदार ह्या बाबतीत कितें करू शकचो ना ही खात्री आसा, नाजाल्यार हे दीस येवचे नासले आमचे आयज. हे आमकां आयज उलोवपाक आमकां उलोवचें पडटा फक्त कित्याक आमकां आमचे भाव भयण जे बेकारी आमच्या नजरेन दिसतात म्हणून. सो प्लीज हेचेर लक्ष घालचो आनी GMRन हेचेर लक्ष घालून हे कोर्सेस आमकां बऱ्याच लोकांक दिवन तितूंतसून कितल्या लोकांचे कामाक लायले तेची आमकां एक लिस्ट दिवची.